आज शिंदवणे या ठिकाणी मैदान चालू आहे. हवेली केसरीचं मैदान चालू आहे. या मैदानामध्ये आज बकासूर गट क्रमांक 27मध्ये आपल्याला पळताना दिसला आणि बकासूरचा पैरा आज पक्षा हा नंदी होता. हा पैरा जो आहे तो कसा झाला काय माहीत नाही आहे, परंतु तुम्ही बघितलं आज STC लाईव्हवरती चांगलं मैदान पार पडते. 57 गट या मैदानामध्ये पळणार आहेत आणि आज बकासूरचा गटालाच पराभव झालेला आहे. मित्रांनो, आज बकासूरचा पराभव झाला हे काही नवीन नाही आहे, कारण की बकासूरचे असे कितीतरी विजय आहेत आणि एका पराभवाने त्याचं अस्तित्व जे आहे ते संपत नसतं. त्याचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. महाराष्ट्राचं नव्हे तर 13-14 देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. जेवढे बैलगाडा शर्यत बघतात त्यांच्यात कसं काय आज हार कशी काय झाली असं जरा थोडीशी चर्चा करूया, कारण की सगळ्यांना एक उत्सुकता लागलेली असते की बकासूरची हार आज कशी काय झाली. मित्रांनो, आज तुम्ही बघितलं पक्षा नावाचा नंदी होता, त्याच्यासोबत आज गाडी 27व्या गटामध्ये पळाली आणि बकासूरचा पैरा पक्षा नावाचा नंदी होता खरा. त्याचा आपण कधी व्हिडिओ पण बघितला नाही की तो कसा पळतो, त्याचा पळ कसा आहे, परंतु शेवटी पैरा केला आहे म्हटल्यानंतर चांगलाच नंदी पाळणारा असतो. कारण की जो आपले बैलगाडा शर्यत संतोष मामा जे आहेत बकासूरचे मालक, ते अगोदर बघतात बकासूरसोबत ज्यावेळेस पैरा करतात त्यावेळेस अगोदर चेक करतात की नंदी तो पळतोय कसा पळतोय, कशा पद्धतीने पळतोय. परंतु आज मला थोडंसं जरा गटाला थोडंसं वाईट वाटलं की बकासूरचा खांद उजवा आहे. म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बकासूर गट उजवीनं पळतो, डावीनं तो सेमी पळतो आणि फायनल दोन्ही खांदी कुठनं पण पळतो. असं बकासूरचं रुटीन सगळ्यांना माहीत आहे. कुणाला माहीत नसलं तरी त्यांनी आपलं सांगतोय मी. आणि तुम्ही बघितलं एकदाच असं झालं होतं कुठल्या मैदानात, जायगावच्या मैदानात कंदूरचा राजा आणि बकासूर ही गाडी जी आहे ती बकासूरला डाव्या खांदी का नाही उजव्या खांदी झोपलेलं, कंदूरच्या राजाला का कुणाला डाव्या खांदी झोपलेलं. थोडंसं बघितलं बकासूरचं खांद जे आहे ती तुम्हाला सांगतो गटाला उजवीनं खांदी पळतो आणि तुम्हाला माहिती आहे आज गटाला बकासूरचं खांद जे आहे ते डावी खांदी झोपला बकासूरला. आणि आज तुम्ही बघितलं निकाल कशा पद्धतीचा झाला. गाडीनं निकाल जो आहे तो बकासूरचा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये डमरू हा नंदी पळाला बकासूरच्या, म्हणजे गटामध्ये जो जिंकणारी गाडी आहे त्याचं कौतुक करतोय डमरू. आणि कोण पळाला एक मिनटं थांबा, डमरू आणि नखऱ्या ही गाडी पळाली मित्रांनो. चांगली गाडी पळाली. या गाडीला खूप साऱ्या शुभेच्छा. गाडी चांगली पळाली मित्रांनो. ज्याची गाडी पळते त्याचं नाव कौतुक करायलाच पाहिजे. आणि आता आणखीन एक पराभवाचं कारण म्हणजे मित्रांनो बकासूर आपला 2 ते 3 दिवसाच्या रुटीनवर पळतो आणि बकासूरचा तुम्ही बघितलं 22 तारखेला ज्यावेळेस त्याचा प्रवास चालू होता, प्रवासामधून तो आला. मी 2-3 दिवसानं मुलाखतसुद्धा घ्यायला गेलो, मुलाखतसुद्धा बघितलं. परंतु मित्रांनो बकासूरचा फेरा जो आहे तो टाकायला अगोदर पाहिजे होता, कारण की बकासूरचा फेरा ज्यावेळेस टाकला असता त्याच्यामुळे जरा थोडंसं बकासूरने थोडंसं दाखवून दिलं असतं. थोडंसं त्याला गरम व्हायला लागतं बकासूरला, तसं काय नाही गरम व्हायला तसं काय नसतं, परंतु फेरा टाकायला पाहिजे होता. अचानक एकदम मैदानामध्ये पळाला, तो पण डाव्या खांदी पळाला. बैलामध्ये धमक आहे आपल्या बकासूरच्या, दोन्ही खांदी पळतो, परंतु खास करून गटाला तो उजवीनच पळतो सगळ्याला माहीत आहे. परंतु असो शेवटी हार झाले की आपण कारणे शोधतोच, परंतु कोणत्या कारणामुळे आज पराभव झाला हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये थोडासा पल्ला जो आहे तो सुद्धा कमी होता, त्याच्यामुळे सुद्धा आज थोडंसं ओव्हरटेक केलं असतं. परंतु शेवटी मित्रांनो ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतं. आणि आज बकासूर एका पराभव झाला म्हणून कोणी त्याला थोडंसं नाराज कोणी होऊ नका. तो कमबॅक करेल, त्याला माहिती आहे कमबॅक करायचं आणि चांगल्या टॉपच्या नियोजनामध्ये पुढच्या मैदानामध्ये दिसेल. आपल्याला बकासूर लवकरच कुठल्या मैदानामध्ये दिसेल याच्याबद्दल तुम्हाला अपडेट देऊच. परंतु आज बकासूर आणि पक्षा गट क्रमांक 27मधून पराभूत झालेले आहेत. आणि ही गाडी जी आहे ती ड्रायव्हर कोण होते मला माहीत नाही आहे. जाऊ दे, चला. बकासूरला जो आहे तो आराम जो आहे तो खूप दिवस मिळाला आणि आराम जो आहे तो मिळाला म्हणजे ते बघितलं तुम्ही काय प्रकरण चालू आहे ते, त्याच्यामुळे थोडंसं बकासूरला आराम जो आहे तो मिळाला. नाहीतर बकासूर कंटिन्यू पळाला की सगळ्यांना माहिती आहे की कसा पळतो, कशा पद्धतीने पळतो, कारण की त्याच्या एवढं स्पीड आत्ता या बैलगाडा शर्यतीमध्ये कुणाकडे नाही. सलग 2 दिवस 3 दिवस म्हटलं तरी पळणारा नंदी असा बैलगाडा शर्यतीतला एकमेव नंदी आहे. परंतु बघूया आज बकासूरचे फॅन्स, आपले सगळे फॅन्स सुद्धा, मी सुद्धा आहे, निराशा आज सगळ्यांच्या हाती लागलेली आहे गटालाच. आणि एक आशा होती सेमीमध्ये कमाल होईल,
परंतु शेवटी खेळ असतो. आज बकासूर जिंकेल, उद्या दुसरा नंदी जिंकेल, म्हणजे खेळ आहे, कुणीही जिंकण्याचं, प्रत्येकजण जिंकण्यासाठी येतो. खूप साऱ्या शुभेच्छा. बकासूरच्या ज्या गटामध्ये जी गाडीने जिंकली, डंबूर आणि नखऱ्या, खूप साऱ्या शुभेच्छा.